नमस्कार, मी सुषमा. खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या किचनमध्ये. आज आपण चमचमीत असा कुर्मा करणार आहोत आणि त्याबरोबर टम्म फुगलेल्या पुऱ्या करणार आहोत. इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल आपल्या पुऱ्या किती टम्म फुगलेल्या आहेत आणि पुऱ्यांचा कलरही खूप सुंदर आलेला आहे. आणि ही कुर्म्याची रेसिपी म्हणाल तर ही सिक्रेट रेसिपी आहे. ही माझ्या आईची रेसिपी आहे आणि अतिशय उत्कृष्ट चवीला लागणारी ही भाजी आहे. आमच्या लहानपणी जेव्हा घरात कोणताही कार्यक्रम मोठा असायचा त्यावेळेला आई नेहमी असा कुर्मा बनवायची. पूर्वी त्यावेळेला पनीर बनवायची पद्धत नव्हती, तर असा कुर्मा करायची. तर तो अतिशय चविष्ट लागतो कुर्मा. आणि यामध्ये आपण एक सिक्रेट पदार्थ वापरला आहे. तर तो पदार्थ कोणता हा पाहण्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहावा लागेल. चला तर वेळ न घालवता आपण सुरुवात करूया. इथं आपण 1/2 किलो ओला वाटाणा घेतला आहे, 1/2 किलो बटाटे घेतलेले आहेत आणि 1/2 किलो फ्लॉवर घेतलेला आहे. फ्लॉवर चिरायचा नाही, फक्त त्याच्या पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. फ्लॉवर नेहमी आपण गरम पाण्यामध्ये धुतो, त्यासाठी मी गरम पाणी त्यामध्ये ओतलेलं आहे आणि ओल्या वाटाण्यामध्ये पण गरम पाणी घातले की जेणेकरून तो मऊ होतो. आणि बटाटा आपण चिरून घेतलेला आहे सालं काढून. त्यासाठी आपण एक वाटण तयार करणार आहोत. त्यासाठी मी ओलं खोबरं घेतले, लसूण पगळ्या घेतले 10 ते 15 आणि आलं घेतलेलं आहे 1 इंच. आणि यामध्ये 2 अख्खे मोठे टोमॅटो आपण चिरून घालणार आहोत. टोमॅटोनं ग्रेव्ही छान दाट होते. निवेदन करते, चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच पारंपरिक पदार्थ तुम्हाला पाहता येतील. तर इथं मी चक्री फूल घेतलेला आहे. चक्री फुलाचा एक अख्खा भाग असतो तो आपण या वाटणामध्ये घालणार आहेत. चक्री फुलाची टेस्ट यामध्ये खूप सुंदर येते. आता हे वाटण एकदम फाईन पेस्ट आपण वाटून घेणार आहोत. छान अशी आपण पेस्ट तयार करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये. चला तर आता आपण कुर्मा करायला घेऊया. त्यासाठी मी मोठी कढई घेतलेली आहे आणि इथं जाड तळाची कढई घ्यायची. त्यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढं आपण तेल टाकून घेणार आहोत आणि फोडणीसाठी जिरे घातलेले आहेत. आणि यामध्ये फोडणीमध्ये प्रामुख्यानं आपण चक्री फूल घालणारच आहोत. 2 चक्री फुलाचे तुकडे मी यामध्ये घातलेले आहेत आणि एक तमालपत्र घालणार आहोत. बाकीचा कोणताही गरम मसाला यामध्ये वापरायचा नाही, फक्त चक्री फूल घालायचं आणि तमालपत्र एखादं घालायचं. आणि यामध्ये बारीक चिरलेला मोठा कांदा आपण घालून घेतलेला आहे आणि तोही छान परतलेला आहे. आणि त्यामध्ये जे आपण वाटण तयार केलेलं होतं ते वाटण घालून छान परतून घेणार आहोत मसाला. अगदी तेल सुटेपर्यंत हा मसाला भाजायचा आहे आणि त्या मसाल्याचा वास अगदी घरभर सुटलेला आहे छान. आपण यामध्ये काही कोरडे मसाले घालूया. यामध्ये मी तिखटासाठी लाल तिखट पण वापरलं आहे आणि आपल्या घरातला काळा मसाला असेल तोही घातला तरी चालू शकतो. आणि हा मसाले भाजण्यासाठी थोडंसं आपण पाणी घालून घेणार आहोत. आता यामध्ये मी सगळ्या आपल्या भाज्या आहेत त्या घालणार आहोत. त्या कच्च्याच घालायच्या आहेत, शिजवून घ्यायच्या नाहीत, नाहीतर त्याची चव पूर्ण चेंज होती भाजीची. आता यामध्ये वाटाणा, आपला जो फ्लॉवर आपण धुवून घेतला होता तो आणि आपले जे चिरलेले बटाटे आहेत ते आपण घालून घेणार आहोत. यामध्ये तुम्ही गाजरही घालू शकता, गाजराचीही चव चांगली लागते. आणि पनीरही घालू शकता, परंतु पनीर फक्त शेवटी घालायचं भाजी पूर्ण शिजल्यानंतर, नाहीतर पनीर रबरासारखं होऊ शकतं. त्यामुळे मी पनीर यामध्ये वापरलं नाही. फक्त ज्या आता ताज्या आपल्याकडे फ्रेश भाज्या आलेल्या आहेत बाजारात त्या मी घातलेल्या आहेत. आणि अख्खा टोमॅटो घेतलेला आहे, त्याचे 4 तुकडे करून घेतलेले आहेत आणि तसा मी घातलेला आहे. म्हणजे छान रंगसंगतीही दिसते, लाल, हिरवी, पिवळी अशी. या भाज्या मसाल्याबरोबर छान परतून घेणार आहोत आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आपण. ही भाजी शिजण्यासाठी आपण यामध्ये पाणी घालणार आहोत. हे आता मी यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे. तुम्हाला जेवढं पातळ भाजी करायची आहे त्या पद्धतीनं तुम्ही पाणी घातलं तरी चालू शकतं. मी इथं 2 ग्लास पाणी घालणार आहे, कारण मला भाजी अशी रबरबीत करायची जी जेणेकरून आपल्याला पुरीबरोबर खाता येईल अशी. तर यासाठी मी यामध्ये 2 ते 2.5 ग्लास पाणी घालणार आहे, कारण की ते शिजून आटून परत कमी होत जातं. यामध्ये मी आता 2 चमचे आपला शेंगदाण्याचा कूट असतो तोही घातलेला आहे. भाजी शिजायच्या अगोदर थोडीशी आपण वरून कोथिंबीर घालणार आहोत आणि भाजी झाकण ठेवून कमी गॅसवरती छान 15 ते 20 मिनटं शिजवून घेणार आहोत. आपली भाजी शिजते तोपर्यंत आपण पुरीचं पीठ भिजवून घेऊया. त्यासाठी मी 2 कप इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्येच मी 2 कप मैदा घालणार आहे. म्हणजे जेवढं आपण गव्हाचं पीठ घालतो तेवढंच आपण मैद्याचं पीठ घालायचं, म्हणजे पुऱ्या अशा पांढऱ्या शुभ्रही होतात आणि छान खुसखुशीतही होतात. आणि विकतच्या पुऱ्या जशा असतात तशा अगदी पुऱ्या छान लागतात. यामध्ये मी 2 चमचे रवा घालणार आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे मी. आता यामध्ये मी 1 चमचाभर साखर घातलेली आहे.
साखरेमुळं पुरीला एक छान सुंदर कलर येतो आणि क्रिस्पीपणा पण येतो। आता हे दोन्ही पिठं मिक्स करून आपण घेणार आहोत आणि थंड पाण्यानं आपण घट्टसर असा गोळा भिजवून घेणार आहोत पिठाचा। गव्हाची पिठाची जशी कणिक मिळतो तशीच मळायची, पण थोडीशी घट्ट मळायची, कारण पुऱ्या शेप देण्यासाठी कडक पीठ असेल तर पुऱ्या छान लाटता येतात आणि शेपही छान देता येतो। पीठ भिजवून ठेवायचं 10 ते 15 मिनटं। चला तर तोपर्यंत आपण आपली भाजी पाहूया। भाजी छान शिजलेली आहे, इथं पाहू शकताय सगळ्या भाज्या शिजत आलेल्या आहेत आणि बऱ्यापैकी दाटसर अशी आपली भाजी झालेली आहे। आहा, पाहू शकताय सगळ्या भाज्या खाली बसलेल्या आहेत आणि कट असा वरती आलेला आहे, म्हणजे समजायचं की आपली भाजी झालेली आहे। आता यामध्ये वरून मी थोडासा आपला किचन किंग मसाला 1 चमचाभर घालणार आहे आणि थोडीशी कसुरी मेथी आपण या भाजीमध्ये घातलेली आहे की जेणेकरून छान फ्लेवर येतो भाजीला। आपली भाजी तयार झालेली आहे, म्हणजेच कुर्मा आपला तयार झालेला आहे। तर गरमागरम आता आपण पुऱ्या तयार करायला घेऊया। तर आता मी पुऱ्यामध्ये पिठाचा एक मोठा गोळा काढून घेतलेला आहे आणि तो आता आपण लाटून घेणार आहोत। इथं आपण गोळ्याची चपाती छान लाटून घेणार आहोत आणि त्या चपातीच्या आपण शेपनुसार पुऱ्या पाडून घेणार आहोत। मी इथं एका डब्याचं झाकण घेतलेलं आहे आणि त्यानुसार मी त्याने छाप पाडून आपण पुऱ्या पाडून घेणार आहोत। तुम्ही एक एक पुरी लाटली तरी चालू शकते। एक एक पुरी लाटायची म्हटली तर ते तेलावर लाटावी लागते आणि त्याला खूप वेळ लागतो। त्यासाठी उरकतं काम होण्यासाठी मी अशा पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत। आणि पुरीची चपाती लाटताना थोडीशी जाडसरच लाटायची, खूप पातळही लाटायची नाही आणि खूप जाडही लाटायची नाही। जाड झाली तर कच्च्या राहतात आतून आणि पातळ झाल्या तर एकदम म्हणजे कशा कडक होतात पुऱ्या, त्यामुळे मध्यम अशीच पुरी लाटून घेणार आहोत। अगोदरच मी तेल तापत ठेवलं होतं, तर आता आपण तेल तापले का बघासाठी मी एक चपातीचा गोळा त्याच्यामध्ये टाकला, तर तो पटकन वरती आला, म्हणजे तेल गरम झालेलं आहे। आता यामध्ये मी 2-2 पुऱ्या घेऊन तळून घेणार आहे। पुरी सोडली तर अशी लगेच आपण झाऱ्यानं दाबून दाबून फुगवून घ्यायची, म्हणजे छान पुऱ्या आपल्या फुलतात। जास्त पुऱ्या सोडायच्या नाहीत, नाहीतर मग पुऱ्या व्यवस्थित तळल्या जात नाहीत। प्रत्येक पुरी सोडली की प्रत्येक वेळेला झाऱ्यानं अशी दाबून दाबून फुगवून घ्यायची आणि पुऱ्या उलट्या पुलट्या करून छान तळून घ्यायच्या। बघू शकता आपल्या पुऱ्यांना किती छान सुंदर असा रंग आलेला आहे आणि या पुऱ्या अगदी अशाच टम्म फुगलेल्या राहतात, खाली बसत नाहीत आणि त्यामुळे एका साईडनं सॉफ्ट राहतात आणि एका साईडनं कुरकुरीत अशा ह्या पुऱ्या होतात। आणि अशा पद्धतीने केलेल्या पुऱ्या अजिबात तेलकट होत नाहीत, खूप सुंदर अशा बनतात। गहू आणि मैदा अशा दोन्ही मिळून एकत्र केलेल्या पुऱ्या, अशाच पुऱ्या जे बाहेर बाजारामध्ये कुर्मापुरीसाठी आपण जे पीठ वापरतात ते अशाच पद्धतीनं मळलेलं असतं आणि खूप सुंदर अशा ह्या पुऱ्या चवीलाही लागतात। तर पाहू शकता मी सगळ्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत आणि या सगळ्या पुऱ्या अशा टम्म अशा फुगलेल्या आहेत आणि पुऱ्यांचा कलरही खूप सुंदर आलेला आहे आणि कुठेही तुम्हाला तेलकट दिसत नसतील या पुऱ्या। खूप सुंदर या पुऱ्याला झाल्या होत्या आणि अतिशय चवीलाही खूप सुंदर झाल्या होत्या। तर आता आपण सर्विंग करून घेऊया। आपला कुर्माही तयार झालेला आहे आणि आपल्या पुऱ्याही तयार झालेल्या आहेत आणि पाहू शकता कुर्म्याचं टेक्स्चर किती सुंदर झालेलं आहे। आपल्या टम्म फुगलेल्या पुऱ्याही आपण वाढून घेऊया। तर तुम्हाला यामध्ये कळालं का व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यावर की या भाजीमध्ये कुठला सिक्रेट पदार्थ असेल की जेणेकरून सिक्रेट पदार्थामुळे भाजी अगदी सुंदर लागणार आहे ती। या भाजीमध्ये आपण जे चक्री फूल वाटणामध्येही घातलेलं आहे आणि फोडणीमध्येही घातलेलं आहे, हा सिक्रेट पदार्थ आहे। त्यामुळे आपली भाजी अतिशय सुंदर लागते चवीला। तुम्ही एकदा ट्राय करून पहा आणि तुम्ही कमेंटमध्ये खरंच मला सांगा की तुमची भाजी कशी झाली होती ती, कारण की या सिक्रेट पदार्थामुळे भाजीला अतिशय सुंदर अशी चव येते। काय तुम्हालाही माझी कुर्मापुरी पाहून खाण्याची इच्छा झाली ना? खरंच घरातील छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी नक्की ही भाजी तयार करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि नक्की कमेंट करून सांगा तुमची भाजी कशी झाली ती। धन्यवाद।